संगीताज रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे बीटरूट राईस पेपरचे इन्स्टंट मोमोज कसे बनवायचे। अगदी 10 मिनिटात हे बनतात। फक्त भाज्या चॉप करून थोड्याशा तयार पाहिजेत। तर सगळ्यात आधी मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी आलं आणि लसूण क्रश करून बारीक बारीक क्रश करून ह्याच्यामध्ये घालणार आहे। साधारणपणे असं गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी काय केलेलं आहे ना, कोबी आणि गाजर हे चॉपरमधनं अगदी बारीक चॉप करून घेतलेलं आहे, म्हणजे असे क्रंची पीसेस लागतील इतपत। आणि हे आपल्याला प्रॉपर शिजवायचं नाही आहे, थोडंसं क्रंचीच ठेवायचं आहे। मोमोमध्ये त्याचा तर क्रंची टेक्स्चर जे असतं ते खूप छान लागतं। आणि थोडंसं परतल्यानंतर लगेच ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची घातलेली आहे, ती थोडीशीच घालायची आहे। फ्लेवर त्याचा ओव्हरपॉवर नाही झाला पाहिजे। त्यानंतर या सगळ्या भाज्यांचा रंग थोडासा बदलल्यानंतर मी याच्यामध्ये घातलेला आहे सोया सॉस, आणि हेही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा ओलसरपणा निघून गेला पाहिजे। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये हे बारीक किसलेलं पनीर घालणार आहे। साधारणपणे अर्धी वाटी हे पनीर मी घेतलेलं आहे। स्टफिंगचं असं काही पर्टिक्युलर मेजरमेंट नाही आहे, इक्वल क्वांटिटीजमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी घेऊ शकता। आणि सगळ्यात शेवटी मी ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात घातलेली आहे। पनीर घातल्यामुळे काय होतं ना, एक्स्ट्रा मॉइश्चर जे असेल तेही याच्यामध्ये सोक होतं। पनीर घातल्यानंतर हे जास्त परतवायचं नाही, स्टफिंग आपलं तयार आहे। आता या एका प्लेटमध्ये आहे ना, मी बीटरूट उकळवलेलं पाणी घेतलेलं आहे। आपल्याला प्युरी घ्यायची नाही आहे, प्युरी घेतली तर ते चिकट होतील, ते व्यवस्थित बनणार नाहीत। फक्त पाणी मी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बेसिक थोडंसं मीठ आणि चाट मसाला फ्लेवर घातलेला आहे। आणि अशा प्रकारचे राईस पेपर जे असतात ना, ते मार्केटमध्ये इझिली आजकाल अवेलेबल असतात। कोरियन जे प्रॉडक्ट्स असतात त्याच्यामध्ये हे राईस पेपर मिळतात। तो रेडीमेड राईस पेपर मी याच्यामध्ये यूज केलेला आहे। त्याला मी कात्रीने कट करून त्याचे असे 1/4 पीस केलेले आहेत, आणि ते साधारणपणे आपल्याला अर्धा मिनटं या बीटरूटच्या पाण्यामध्ये साधारणपणे छान बुडवून घ्यायचे आहेत। ते असे थोडेसे पातळ आणि लवचिक झाले पाहिजेत, जेणेकरून आपण त्याचे मोमो वळू शकतो इतपत झाले पाहिजेत। हे बघा, अशा पद्धतीने तोपर्यंत आपल्याला हे सोक करून घ्यायचे आहेत। खूप जास्त पण सोक नाही करायचं आहे, नाहीतर मग ते तुटायला लागतील। अशा पद्धतीने आपल्याला 2 कोपरे असे एकत्र ठेवून मी जसं दाखवलं आहे तशा पद्धतीने आपल्याला मोमो वळून घ्यायचे आहेत। मधला जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये डबल लेयर आहे खाली, त्याच्यामध्ये मी स्टफिंग भरलेलं आहे, जेणेकरून स्टफिंगमुळे तो मोमोचा वरचा लेयर फाटणार नाही। त्यानंतर अशा पद्धतीने त्याचे सगळे कोपरे असे एकत्र आणून घ्यायचे, आणि ऑलरेडी ते स्टिकी असतं राईस पेपर थोडंसं, त्यामुळे ते एकमेकांना चिकटले जातात। थोडंसं प्रेस करून घ्यायचं, आणि त्याच्यानंतर अश्युअर करण्यासाठी आपण त्याला कांद्याची पात असते किंवा कोथिंबीरीचा पातळ दांडा असतो, त्याने असं बांधून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे। तशाच पद्धतीने मी अजून एक तुम्हाला करून दाखवते आहे। हे बघा, 2 कोपरे असे ठेवायचे, जेणेकरून मधला जो डबल लेयर्ड असतो त्याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचं आहे। स्टफिंग खूप जास्त भरायची गरज नाही आहे, थोडंसं स्टफिंग भरायचं आहे। आपण हे डम्पलिंग बनवतो आहे, जास्त स्टफिंग भरलं तर ते वरचा लेअर स्टीम झाल्यानंतर फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे कमी स्टफिंग असलं तरी चालेल। आणि या पद्धतीने जसं मी फोल्ड आता तुम्हाला करून दाखवलं तसं तुम्ही फोल्ड करूनही डायरेक्ट स्टीम करू शकता, जेणेकरून तुम्हाला अशी पोटली त्याची बांधायची गरज पडणार नाही। म्हणून मी तुम्हाला एकदा ते फोल्ड दाखवलं आहे। पण मी नॉर्मल अशी पुरचुंडी बनवते आहे, आणि त्याला कांद्याची पात किंवा कोथिंबीरीने वळून बांधून घेते आहे। हे बघा, अशा पद्धतीने। पण तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता। मग अशी मी दाखवलं तसं पट्टी समोसा टाईप त्याला फोल्ड करून तुम्ही स्टीम केलं, चव तशीच लागणार आहे आणि तसंच डेलिशियस लागणार आहे। फक्त थोडंसं फॅन्सी बनवण्यासाठी मी अशा पद्धतीची पुरचुंडी याची करून घेतलेली आहे। हे बघा, तुम्हाला जे सोयीचं वाटेल तसं तुम्ही करू शकता। आणि हे सगळे मोमोज आपल्याला 5 ते 7 मिनटं स्टीम करून घ्यायचे आहेत। स्टीम केल्यानंतर ते अजून मस्त स्टिकी आणि ट्रान्सलुसंट बनतात। त्याच्याबरोबर सर्व करण्यासाठी सॉस म्हणून आपण सोया सॉस आणि चिली सॉस मिक्स करून देऊ शकतो। तुम्ही बघू शकता किती डिलिशियस झालेले आहेत।